आजच्या या विश्लेषणामध्ये एका अत्यंत रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. अशक्य म्हणजेच इम्पॉसिबल ही संकल्पना खरोखरच एखादं वैज्ञानिक सत्य आहे का, की ती फक्त एक तात्पुरती मर्यादा आहे? आज आपण दिलेल्या माहितीच्या आधारे हेच समजून घेणार आहोत की ज्याला आपण अशक्य म्हणतो ती फक्त एक भिंत आहे आणि आता ती ओलांडण्याची वेळ आलीय. खरं सांगायचं तर अशक्य अशी कोणतीही गोष्ट जगात अस्तित्वातच नाहीये. गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवांवरून आणि निरीक्षणांवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. अशक्य हे फक्त एक गृहीतक आहे, एक हायपोथिसिस आहे. हे अशा लोकांनी बनवलंय जे कायम नकारात्मक विचार करतात. ही केवळ सध्याच्या ज्ञानाने आखून दिलेली एक तात्पुरती सीमा आहे. हे काही अंतिम सत्य वगैरे अजिबात नाहीये. तर आपला पहिला टप्पा आहे वैज्ञानिक मर्यादांचं उल्लंघन. इतिहासातील काही अत्यंत महान आणि प्रख्यात शास्त्रज्ञांनी मानवी प्रगतीवर स्वतःहून कशा मर्यादा लादल्या होत्या हे पाहणं खरंच खूप आश्चर्यकारक आहे. आता हेच पहा ना, 1955चं उदाहरण घेऊया. डॉक्टर ली डी फॉरेस्ट या अतिशय प्रतिष्ठित शास्त्रज्ञाने एक मोठं विधान केलं होतं. ते म्हणाले होते की माणूस कधीही चंद्रावर पोहोचू शकणार नाही, पृथ्वी हीच विज्ञानाची सर्वोच्च मर्यादा आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या तज्ज्ञानेही भौतिकशास्त्राच्या सीमांबद्दल किती चुकीचा अंदाज लावला होता. आणि इथेच आपल्याला एक जबरदस्त विरोधाभास पाहायला मिळतो. एका बाजूला 1955 मधला तो ठाम विश्वास की माणूस चंद्रावर जाऊच शकणार नाही, आणि दुसऱ्या बाजूला 1969 मधलं ते अद्भुत वास्तव. 1969 मध्ये मानवाने चंद्रावर यशस्वीरित्या पाऊल ठेवून एका नव्या युगाची सुरुवात केली. या अंतराळ प्रवासाने सुरुवातीच्या काळात विज्ञानाने आखून दिलेल्या सर्व मर्यादांना कसं पूर्णपणे खोटं ठरवलं हे आपण पाहू शकतो. आता आणखी एका प्रख्यात व्यक्तीचं मत पाहूया. लॉर्ड केल्विन ह्या अत्यंत प्रभावशाली आवाजाने असा दावा केला होता की हवेपेक्षा जड असलेलं यंत्र उडवणं अशक्य आहे, कारण गुरुत्वाकर्षण त्याला खाली खेचेल. त्यांनी याला पूर्णपणे आणि अंतिमरित्या अशक्य ठरवलं होतं. पण याच दाव्याने पुढच्या एका महान शोधाची पार्श्वभूमी कशी तयार केली ते पाहणं रंजक ठरेल. हा आकडा खूप महत्वाचा आहे. 16. हा आकडा त्या 16 वर्षांच्या अथक आणि खडतर परिश्रमाचं प्रतीक आहे जे राईट बंधूंनी विमानाचा शोध लावण्यासाठी पणाला लावले होते. जगाने ज्याला अशक्य म्हटलं ते शक्य करण्यासाठी त्यांनी सलग 16 वर्ष रात्रंदिवस एक केला. लॉर्ड केल्विनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम अगदी ठामपणे सांगत होता की उड्डाण अशक्य, पण राईट बंधूंनी या अशक्य शब्दाला जबरदस्त चपराक लगावली. त्यांनी हवा आणि गुरुत्वाकर्षणाचे सगळे प्रतिष्ठित नियम मोडून काढले, आणि तेही चक्क सायकलच्या सुट्ट्या भागांचा वापर करून. त्यांनी माणसाला खऱ्या अर्थाने पक्षी बनवलं. आता निसर्ग आपल्याला काय शिकवतो ते पाहूया. गांधील माशीचं उड्डाणशास्त्र. विज्ञानाच्या सिद्धांतानुसार गांधील माशीच्या शरीराच्या वजनाच्या तुलनेत तिचे पंख खूपच हलके आणि छोटे असतात. त्यामुळे तिने उडणं हे वैज्ञानिकदृष्ट्या अशक्य आहे. तरी ती मजेत उडते. का? कारण ती तिच्या मर्यादा शिकण्यासाठी कधीच कुठल्या शाळेत गेली नाही. हे अशक्य आहे हे तिला कुणी सांगितलंच नाही. आपला दुसरा टप्पा आहे शारीरिक अडथळ्यांवर मात. विज्ञानाच्या आणि भौतिकशास्त्राच्या मोठ्या संकल्पनांकडून आता आपण मानवी शरीर आणि वैद्यकीय अंदाजांबद्दल बोलणार आहोत. विल्मा रुडॉल्फची ही गोष्ट अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी आहे. विल्मा ही एक खेळाडू होती जिला लहानपणीच पोलिओसारख्या भयंकर आजाराने ग्रासलं. तिच्यावर एक अत्यंत निराशाजनक वैद्यकीय शिक्का मारण्यात आला होता. इथे दोन अगदी विरुद्ध गोष्टी पाहायला मिळतात. एकीकडे डॉक्टरांचा तो अत्यंत कोरडा आणि ठाम अंदाज की तू पुन्हा कधीही चालू शकणार नाहीस, आणि दुसरीकडे एका आईचा अढळ विश्वास की तू नक्की चालशील. विल्माने कुणावर विश्वास ठेवायचा हा निर्णय स्वतः घेतला. डॉक्टरांच्या निराशाजनक शब्दांपेक्षा तिने आपल्या आईच्या विश्वासावर विसंबून राहणं पसंत केलं. आणि हा आकडा पहा, 3. हा नुसता आकडा नाही, तर विल्मा रुडॉल्फने मिळवलेल्या ऑलिम्पिक सुवर्णपदकांची संख्या आहे, जिच्याबद्दल डॉक्टर म्हणाले होते की ती कधी चालूच शकणार नाही. तिने चक्क धावून 3 ऑलिम्पिक सुवर्णपदकं जिंकली. तिने डॉक्टरांनी आखून दिलेल्या शारीरिक मर्यादा अक्षरशः धुळीस मिळवल्या. आपला तिसरा आणि शेवटचा टप्पा, विश्वासाची ताकद. आजच्या या माहितीच्या आधारे आपण आता सर्वात महत्त्वाच्या सीमेचा विचार करणार आहोत. ती म्हणजे मानवी मनावर लादल्या जाणाऱ्या मर्यादा आणि बाह्य जगाकडून मिळणाऱ्या शब्दांचा अफाट प्रभाव.
एका महान शास्त्रज्ञाच्या जीवनप्रवासावर नजर टाकूया. अल्बर्ट आइन्स्टाईन वयाच्या 8व्या वर्षी शाळेतून मुख्याध्यापकांचं एक पत्र घेऊन घरी आलेला तो छोटा मुलगा. पुढे जाऊन तरुणपणी जगातील एक महान शास्त्रज्ञ म्हणून त्याने मिळवलेली कीर्ती आणि आयुष्याच्या उत्तरार्धात एका ड्रॉवरमध्ये सापडलेलं ते जुनं पत्र, हा सगळा प्रवास खूप काही सांगून जातो. 8 वर्षांचा तो मुलगा जेव्हा पत्र घेऊन घरी आला तेव्हा आईने ते पत्र वाचलं आणि अत्यंत प्रेमाने आणि आत्मविश्वासाने ती म्हणाली, तुमचा मुलगा एक प्रतिभावान मुलगा आहे. त्याच्याकडे अफाट बुद्धिमत्ता आहे. आमची शाळा, व्यवस्थापन आणि शिक्षक तुमच्या मुलाला योग्य शिक्षण देण्यास सक्षम नाहीत. आईचे हे अत्यंत सकारात्मक शब्द ऐकून त्या छोट्याशा मुलाला किती प्रेरणा मिळाली असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. तिने त्याला शाळेतून काढून घरीच शिकवण्याचा निर्णय घेतला. पण खरी गोष्ट इथेच संपत नाही. अनेक वर्षांनंतर आईच्या निधनानंतर जेव्हा आइन्स्टाईन एक यशस्वी आणि जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणून आपलं घर बदलत होते, तेव्हा त्यांना एका जुन्या ड्रॉवरमध्ये एक दुमडलेला पांढरा कागद सापडला. तो जुना कागद उघडून वाचल्यावर त्यांना धक्काच बसला आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्या पत्रात खऱ्या अर्थाने काय लिहिलं होतं? त्यात लिहिलं होतं, तुमचा मुलगा मंदबुद्धीचा आहे. तो आमच्या शाळेच्या लायकीचा नाही, त्याला आमच्या शाळेत पाठवू नका आणि त्याला स्वतःच शिकवा. हे ते अत्यंत निष्ठुर वास्तव होतं जे शाळेने त्यांच्यावर लादलं होतं. हा फरक समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. मुख्याध्यापकांचा तो अत्यंत नकारात्मक दृष्टिकोन ज्याने एका मुलाला थेट मंदबुद्धी ठरवलं होतं, पण त्याच्या आईने जाणीवपूर्वक त्या पत्राचा चुकीचा अर्थ वाचून दाखवला. या एका निर्णयाने मुलाच्या मनात जो अतुलनीय आत्मविश्वास निर्माण केला, त्यानेच त्याला पुढे जाऊन एक महान जिनियस बनवलं. तर या सर्व उदाहरणांमधून मुख्य मुद्दा काय समोर येतो? अशक्य हे फक्त एक न तपासलेलं गृहीतक आहे. जे लोक स्वतःला तज्ज्ञ किंवा अधिकारी समजतात ते देखील खऱ्या क्षमतेचा पूर्णपणे चुकीचा अंदाज लावू शकतात. बाहेरून येणाऱ्या संशयापेक्षा आपला स्वतःवरचा आणि आपल्या जवळच्या लोकांचा आंतरिक विश्वास नेहमीच मोठा असला पाहिजे. जोवर नकारात्मक विचार करणाऱ्यांना आणि आपल्याला कमी लेखणाऱ्यांना बाजूला केलं जात नाही, तोवर महानता प्राप्त होत नाही. आणि शेवटी मानवी क्षमतेच्या या अफाट विश्वाकडे पाहताना एक मोठा प्रश्न उभा राहतो. आज समाजाने अशी कोणती अशक्य मानली गेलेली मर्यादा ठरवून दिली आहे जी उद्या पूर्णपणे खोडून काढण्यासाठी वाट पाहत आहे? कोण जाणे, ती मर्यादा ओलांडण्याची ताकद कुणामध्ये तरी दडलेली नक्कीच असेल आणि ती फक्त बाहेर येण्याची वाट पाहत असेल.